ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहणार आहोत की सायलीला साक्षी जिवंत आहे आणि साक्षीनेच अस्मितावरती हल्ला केल्याची शंका आलेली असते। तर दुसऱ्या बाजूला या सगळ्यामध्ये अर्जुन सचिनची चांगलीच कानउघडणी करतो। आता नेमकं काय काय घडतं हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहिलेलं आहे की सायली आणि अर्जुन हे दोघंही जण पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि आता पोलीस स्टेशनमध्ये येऊन सायली आणि अर्जुन व्यवस्थित लिखित पद्धतीने अस्मितावरती जो काही हल्ला झाला त्याचं तपशील पोलिसांना देतात आणि त्यानंतर आता पोलीस विचारतात, पण नक्की ती बाई होती हे तुम्हाला कसं काय माहिती? त्यावेळी सायली सांगते, मी तिचे हात पकडले होते आणि बाईचे हात आणि पुरुषाचे हात वेगळे वेगळे आपल्याला लगेचच जाणवतात की। त्यावर अर्जुन म्हणतो, आमच्याकडे आमच्या घराच्या दरवाजातलं CCTV फुटेज आहे, त्यामध्ये आपल्याला समजेल की ती व्यक्ती कोण आहे ते। त्यानंतर मग आता इन्स्पेक्टर सावंत लगेचच ते फुटेज चालू करायला लावतात। फुटेज चालू केलं जातं आणि आता त्यामध्ये सायली, अर्जुन, इन्स्पेक्टर सावंत तिघंही जण बघत असतात। पण आता साक्षीने पूर्णतः काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेले असतात आणि तिने चेहऱ्यावरती काळ्या रंगाचं मास्कसुद्धा लावलेलं असतं। त्यामुळे आता साक्षी हिला ओळखणं खूपच जास्त पोलिसांना अवघड जात असतं आणि पोलीस हे सांगतात की ह्या कपड्यांमध्ये ही जी व्यक्ती आहे ती कोण आहे, धड मुलगा आहे की मुलगी हेही ओळखणं अवघड आहे, कारण तिचं काहीच अंग वगैरे तर दिसत नाही आहे किंवा म्हणजे डोळे वगैरे सुद्धा व्यवस्थित या व्हिडिओमध्ये दिसत नाही आहेत, जेणेकरून आपल्याला कळू शकेल की ही मुलगी आहे की मुलगा आहे। त्यावर अर्जुन म्हणतो, मग आपल्याला काय करावं लागेल? पोलीस सांगतात की आम्ही आमच्या बाजूने पूर्ण प्रयत्न करू शोधून काढण्याचा, तुम्ही काळजी करू नका, या तुम्ही। त्यानंतर मग आता सायली आणि अर्जुन हे दोघंही जण तिकडनं बाहेर पडतात। आता इतक्यात अर्जुन म्हणतो, अरे देवा। सायली विचारते, काय हो, काय झालं? अर्जुन सांगतो, माझा मोबाईल आतमध्येच राहिला। सायली म्हणते, ठीक आहे, तुम्ही या घेऊन, मी थांबते इथेच। सायली तिथेच थांबते। अर्जुन मोबाईल आणायला जातो आणि इतक्यात आता घाईघाईने साक्षी वकील बनून महिपतला भेटायला आलेली असते आणि चुकून सायलीचा तिला धक्का लागतो। आता आपल्या कोणाला तरी धक्का लागला आहे, त्याबरोबर सायली लगेचच म्हणते, सॉरी, माझं लक्ष नव्हतं। त्याबरोबर साक्षी नजरेनेच तिला इट्स ओके असं खुणावते। त्याबरोबर आता साक्षीचे डोळे सायली व्यवस्थित निरखून पाहू लागते। आता सायली आपल्याकडे व्यवस्थित एवढं निरखून साक्षी घाबरते आणि साक्षी लगेचच एक्सक्यूज मी एवढं म्हणते आणि आता तिकडनं ती पळ काढते। आता साक्षी ही घाईघाईने इन्स्पेक्टर सावंतांच्या टेबलाजवळ येते आणि तिथे येऊन आता ती सांगते, मला महिपत शिखरे यांना भेटायचं आहे। त्याबरोबर आता इन्स्पेक्टर सावंत तिला परवानगी आहे का असं विचारतात, तर ती लगेचच परवानगी पत्र दाखवते। मग इन्स्पेक्टर सावंत परवानगी देऊन टाकतात साक्षीला महिपतला भेटण्यासाठी आणि मग साक्षी महिपतला भेटण्यासाठी महिपतकडे येते। महिपत हा आता साक्षीला विचारत असतो, काय गं साक्षी, एवढे दिवसांनंतर तू इकडे मला भेटायला कशी काय आलीस? आणि त्याचबरोबर आता तो साक्षीला असंही म्हणत असतो की बाहेर तुला काही त्रास तर नाही आहे ना? आणि मी सांगितलं होतं त्या प्रियावरती फार विश्वास ठेवू नकोस, तू तिच्यावर विश्वास वगैरे तर ठेवत नाही आहेस ना? एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी कोणाही बरोबर काहीही शेअर करू नकोस, कोणाला काही सांगू बिंगू नकोस, आपल्याबद्दल काहीच बोलू नकोस, कळलं ना? साक्षी म्हणते, अण्णा मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे। महिपत म्हणतो, काय बोलायचं आहे, बोल ना। आणि हो, आजपासून एक गोष्ट आणखीन लक्षात ठेव आणि ती म्हणजे मला भेटायला येण्यासाठी तुला स्वतः यायची काही गरज नाही आहे। तुझे निरोप जे काही असतील ते आपल्या माणसांपासून माझ्यापर्यंत पोचवत जा। सायली म्हणते, अण्णा एकदा मला काय म्हणायचं आहे ते ऐकून तरी घ्या। महिपत म्हणतो, बोल। मग साक्षी सांगू लागते, अण्णा प्रिया मला भेटायला आली होती आणि प्रियाने मला सांगितलं आहे की सचिनचं लग्न झालेलं आहे। त्यावर हे ऐकून महिपतलासुद्धा खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो। महिपत म्हणतो, काय, त्याचं लग्न झालं आहे? कोण आहे त्याची बायको? कोणाबरोबर झालं आहे त्याचं लग्न? त्यानं तुला फसवलं म्हणजे? त्यावर मग लगेचच साक्षी सांगते, हो अण्णा, त्याने मला फसवलं आहे, त्याचं ऑलरेडी लग्न झालं आहे। त्याबरोबर मग महिपत विचारतो, कोणाबरोबर झालं आहे लग्न त्याचं, कोण आहे त्याची बायको? त्याबरोबर साक्षी सांगते, अण्णा आपण विचारही करू शकत नाही अशी व्यक्ती त्याची बायको आहे आणि ती म्हणजे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारची ती थोरली बहीण अस्मिता। त्याबरोबर मग आता हे ऐकून महिपतच्या पायाखालची जमीनच सरकते। महिपत साक्षीला विचारतो, पण मग तू काय केलंस? त्यावर मग साक्षी म्हणते, मी काय करणार होते अण्णा,
काहीही झालं तरी माझं सचिनवर खूप म्हणजे खूप प्रेम आहे. सचिनला मी नाही गमवू शकत. सचिनसाठी मी काहीही करू शकते, अगदी काहीही. मग काय, मी आता सचिनला मिळवण्यासाठी त्या अस्मिताच्या घरी जाऊन तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. तिच्या तोंडावर उशी दाबून मी तिला मारण्याचा प्रयत्न केला, पण तीसुद्धा हुशार निघाली. तिने माझ्या हाताला बरोबर हिसका दिला, मला स्वतःपासून लांब ढकललं आणि मोठ्याने त्या सायली आणि अर्जुनच्या नावाने कोकलली. जसे काय त्या अस्मिताच्याच ओरडण्याची वाट बघत बसले होते असे ताबडतोब धावत आले. मग ते दोघंजण खोलीकडे पळत आल्यामुळे मला तिथे थांबता आलं नाही. मला माझं काम अपूर्ण अर्धवट सोडून तसंच तिकडनं निघून जावं लागलं. पण अण्णा, मी खरं सांगते, काहीही झालं ना तरीही मी त्या अस्मिताला जिवंत सोडणार नाही. महिपत म्हणतो, काय खूळ वगैरे लागलं आहे का काय पोरी तुला? अगं कळतं आहे का तुला, तू काय बोलायला लागली असते? अगं, त्या अर्जुन सुभेदारच्या बहिणीच्या नादी लागू नकोस. आधीच एकतर इथून कसं आणि काय करून तुला मी बाहेर काढलं आहे ना, ते फक्त माझ्या जीवाला माहिती आहे. आणि आता जर तू काहीतरी उलटपटांग चुकीचं काम केलंस की नाही, तर तो अर्जुन सुभेदार तुला सोडणार नाही. ठाऊक आहे ना तुला तो पोरगा कसा आहे ते? जर त्याने एखादी गोष्ट ठरवली तर तो सरपुरेशी ती गोष्ट पूर्ण केल्याशिवाय एक जागी गुपचूप बसतच नाही. अगं, तुला वाचवण्यासाठी तो नागा मला रोज धमकी देतोय की मी आता तोंड उघडलं तर तो सांगल तुझा पत्ता, तो तुझ्याबद्दल पोलिसांना सांगल. म्हणून मी इतका पोलिसांचा मार खातोय, पोलिसांचं इतकं टॉर्चर सहन करतोय, आणि तू काय करतेस तर स्वतःहूनच पोलिसांना कशी सापडशील याची व्यवस्था करतेस का? तुला कितींदा सांगितलं आहे की तू कोणाच्याही नादी लागायचं नाहीस म्हणून. मग तुला कळत नाही का? साक्षी, एक गोष्ट लक्षात ठेव, आता काहीही झालं ना तरी तुला कुठल्याही पद्धतीचं काहीही चुकीचं काम करून चालणार नाही आहे. कारण तुझी एक चुकीसुद्धा आपल्या जीवाला बसू शकते, आपल्याला खूप महागात पडू शकते. उगाचच्या उगाच काहीही असं करू नकोस की ज्यामुळे आपलं नुकसान होईल, आपल्याला त्रास भोगावा लागेल. समजतंय ना तुला? तुला कसं इथून मी बाहेर काढलं आहे. जर पुन्हा तू इथे आलीस ना तर मग मात्र तुला बाहेर काढणं माझ्यासाठी अशक्य होऊन जाईल. तो अर्जुन सुभेदार बघितलंस ना, त्याच्या सासऱ्यावरती आपण खुनाचा खोटा आळ टाकला होता, तेव्हा सासऱ्याला सोडवण्यासाठी त्याने किती खटापट केली. मग ही तर त्याची सख्खी रक्ताची बहीण आहे. जर तू हिचा जीव घेतलास तर तो तुला सोडून देईल का? त्यावरती म्हणते, मग मला सचिन. त्याबरोबर मग महिपत तिला सांगतो, सचिन तुला मिळेल, पण त्यासाठी चुकीचं काहीही करू नकोस. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे अर्जुन हा घरी आलेला असतो आणि आता तो आपलं किचनमध्ये रोजच्यासारखं त्याचं काम करू लागतो. काम करताना मात्र अर्जुनच्या डोक्यातनं काही केल्या हा विचार काही जात नसतो की कोणीतरी अस्मितावरती जीव घेणा हल्ला केला आहे. मग त्यानंतर आता मात्र तो विचार करू लागतो, पण हे सगळं कोणी केलं असेल, का केलं असेल, कशासाठी केलं असेल? आजपर्यंत तर अस्मिताईच्या जीवावर कोणीही उठलं नव्हतं. मग आज अचानक असं काय घडलं? कोण आहे ती व्यक्ती जिला अस्मिताईचा जीव नकोसा झाला आहे? मग अर्जुन खूप त्याच्या बुद्धीला त्रास देऊ लागतो, ताण देऊ लागतो. आणि त्यावेळी अर्जुनला त्याने सचिनला एका मुलीबरोबर पाहिलेला प्रसंग आठवतो. आणि मग अर्जुनला असं वाटतं की या सगळ्यामध्ये सचिनच्या गर्लफ्रेंडचा वगैरे तर हात नाही आहे ना? सचिन तर या सगळ्याला जबाबदार नाही आहे ना? हां, कदाचित हेही होऊ शकतं. मग आता अर्जुन हा विचार करतो की नक्कीच पाणी असंच कुठेतरी मुरत असणार. मग अर्जुनच्या लक्षात येतं की जोपर्यंत एक बायको जिवंत आहे तोपर्यंत कायद्याने दुसरं लग्न करता येत नाही. म्हणूनच कदाचित सचिनच्या गर्लफ्रेंडनेच हा सगळा ट्रॅप अस्मिताईला मारण्याचा रचला असेल. पण आता मी सोडणार नाही आहे तिला. मग अर्जुन आता सचिनला कॉल करतो आणि सचिनला तो सांगत असतो की सचिन, मला तुझ्याशी थोड्या महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे, तर मी सांगितलेल्या वेळी मी सांगितलेल्या ठिकाणी पोहोचलास तर जरा बरं होईल. सचिन म्हणतो, अर्जुन पण काय बोलायचं आहे? अर्जुन म्हणतो, जे काही बोलायचं आहे ना सचिन, ते खूप महत्त्वाचं आहे. आपण भेटूनच त्या विषयावरती अगदी सविस्तर बोलू शकतो. मग आता सचिन आणि अर्जुन दोघंजण एकमेकांना भेटलेले असतात. आता अर्जुन हा सचिनला विचारतो, सचिन तू राहतोस कुठे? त्यावर सचिन म्हणतो, अरे अर्जुन, याला काय म्हणायचं? हा काय प्रश्न आहे? कुठे राहतो म्हणजे? असं का विचारलंस? त्यावर अर्जुन म्हणतो, सांग ना कुठे राहतोस तू? सचिन म्हणतो, ॲक्च्युली सध्या मी माझ्या एका मित्राच्या घरी राहतो आहे. अर्जुन, जाऊ देत ना आता सगळा राग रुसवा चिडणं फुगणं सोडून देत ना. आता घे ना मला पुन्हा घरी. हे बघ, आय नो, आय अग्री की माझं चुकलं, मी अस्मिताबरोबर जे वागलो ते वाईट होतं, पण म्हणून. त्यावर अर्जुन म्हणतो, वाईट नाही, गुन्हा. तू जो केला त्याला गुन्हा म्हणतात. आम्ही सगळ्यांनी तुला सोडून दिलं कारण की अस्मिताताई गरोदर आहे ना म्हणून. एकदा का अस्मिताताईचं बाळ ह्या जगात आलं की त्यानंतर मग तुझं काय करायचं ते मी बरोबर बघतो. त्याबरोबर पुढे सचिन म्हणतो, अर्जुन तुम्हाला इथे का भेटायला बोलवलंयस? त्यावर अर्जुन म्हणतो, वा वा वा, शाब्बास सचिन, तू खरंच किती नाटकी आहेस रे. नाही म्हणजे एवढं सगळं करून तर करून वरनं नामानिराळा बरं राहता येतं तुला.
सचिन म्हणतो, अर्जुन अरे मी काय केलं आहे? उगाचच्या उगाच देवाने तोंड दिलं आहे, बरळायचं आहे म्हणून तू काही बरळशील का? काय बडबडतोयस तू? नामानिराळा राहतोस, बरोबर सगळं करतोस, काय केलं आहे मी? सांग मला काय केलं आहे? त्याबरोबर मग अर्जुन म्हणतो, वा अजून अजून नाटकी कर की थोडीशी. सचिन म्हणतो, अर्जुन मी नाटक करत नाही आहे, अस्मिताची शपथ. तू काय बोलतोयस, कशा संबंधी बोलतोयस मला काही माहीत नाही आहे. आणि तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हेच खरं आहे की मी माझ्या मित्रांबरोबर त्यांच्या घरी राहतोय सध्या, कारण माझ्याकडे स्वतःचं घरच नाही आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, का मॉम डॅड आहेत की तुला? त्यांच्या घरीसुद्धा जाऊन राहू शकतोस तू, ते घर तुझंच आहे ना? त्यावर तो म्हणतो, मी अस्मीबरोबर हे असं सगळं वागलोय कळल्यावर माझे मॉम डॅड मला घरात घेतील का अर्जुन? मग तो विचारतो, अर्जुन काय झालं आहे प्लीज सांग ना, प्लीज सांग. त्यावेळी मग मात्र आता अर्जुन म्हणतो, अस्मिताईवरती काल रात्री जीवघेणा हल्ला झाला आहे. त्यावर सचिन म्हणतो, व्हॉट? त्यावर अर्जुन सांगतो, हो काल कोणीतरी मेन डोअरमधून आपल्या घरात घुसलं. घराचा दरवाजा उघडून ती व्यक्ती घराच्या आत गेली. त्यानंतर मग तिने अस्मिताताईला जीवानिशी मारण्यासाठी तिच्या तोंडावरती उशी दाबून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. बोल आता काय म्हणणं आहे तुझं? हे सगळं तू तर केलेलं नाही आहेस ना सचिन? या सगळ्यामागे तू तर खरा सूत्रधार नाही आहेस ना? सचिन म्हणतो, अर्जुन अरे काय बोलतोयस तू? हे अस्मिता प्रेग्नंट आहे. मी अस्मिताबद्दल हा असला विचारही करू शकत नाही, माहिती आहे ना तुलासुद्धा. मग तरीही का उगाचच्या उगाच तू सर्व गोष्टींसाठी मला जबाबदार धरतोयस? मी खरं सांगतो, मी काहीही केलेलं नाही आहे. उलट मी तर तुझ्या हातापाया पडतोय, तुला विनवण्या करतोय की मला माझ्या घरी येऊ देत, मला माझ्या बायकोबरोबर वेळ घालवू दे, मला तिचं लाड करू देत, कोड कौतुक करू. पण नाही, तू तर मला घरात घेत नाहीच आहेस, वरनं माझ्यावरती हे असले काहीतरी नको नको ते आरोपसुद्धा करतोयस. अर्जुन हे बघ, माझ्यामध्ये आणि अस्मितामध्ये कितीही भांडण असलं, किती मनमुटाव असली ना, तरी माझी पूर्ण खात्री आहे अस्मिताला सुद्धा तू माझ्याबरोबर ह्या अशा भाषेत या अशा पद्धतीने बोललेलं बिलकुलच आवडणार नाही आहे, समजलं ना? आणि प्लीज प्लीज हवं तर मी हात जोडतो, पाया पडतो, पण मला आता माझ्या बायकोकडे घेऊन जा अर्जुन, घेऊन जा. अरे आता तू सांगितल्याप्रमाणे तिच्यावरती एवढा मोठा जीवघेणा कोणीतरी हल्ला केला आहे. या सगळ्या परिस्थितीत सध्या तिला माझी गरज आहे, तिला माझ्या आधाराची, माझ्या सोबतीची खूप गरज आहे अर्जुन. अरे सध्या अस्मिता खूप घाबरलेली असेल, ती खूप टेन्स असेल. त्यावर अर्जुन म्हणत असतो, तिला तुझी काही एक गरज नाही आहे. तिची काळजी घेण्यासाठी तिचे 2 भाव, तिची भाऊजाई, तिचे मॉम डॅड, तिची आजी सगळे केपेबल इनफ आहेत. उगाचच्या उगाच खोटी खोटी काळजी करण्याची तुला काही एक गरज नाही आहे, समजलं ना? आणि हो, पुन्हा जर माझ्या अस्मिताताईच्या नजरेने वाकडी नजर जरी तुझ्याकडे फिरवली ना, आणि जर अस्मिताताई म्हणाली ना की या सगळ्यामध्ये सचिनचा दोष असेल किंवा काय, तर मी तुला सोडणार नाहीच आहे. त्यामुळे पुन्हा कधीही अस्मिताताईकडे बघताना, तिचा विचार करताना मनात चुकीचं काही आणायचं नाही या, लक्षात ठेवायचं. एवढं बोलून आता अर्जुन तिकडनं निघतो. अर्जुन निघतो त्यावेळी अर्जुनला ही गोष्ट तर क्लिअर झालेली असते की या सगळ्यामध्ये सचिनचा हात नक्कीच नाही आहे. मग अर्जुनला आता प्रश्न पडतो की जर सचिनचा हात नाही आहे या सगळ्यामध्ये, तर ह्या सगळ्याचा खरा सूत्रधार कोण आहे? हे सगळं कोणी केलं आहे, का केलं आहे, कशासाठी केलं आहे? आजपर्यंत अस्मिताचं कोणाबरोबर काहीच वैर नव्हतं, मग आज एकाएकी अस्मिताचं कोणाबरोबर आणि काय वैर आलं? कोणी अस्मिताच्या जीवावरती का उठलं? तर दुसऱ्या बाजूला आता दिवसभर ऑफिसमध्ये राबून सायलीसुद्धा घरी आलेली असते. घरी येऊन आता ती शांतपणे खुर्चीत बसते आणि आता सायलीच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू होतं. दिवसभर तिच्या डोक्यातून अस्मिताचा विचार काही गेलेला नसतो आणि आता त्यात घरी आल्यानंतर आणखीनच भर पडते. तिला वाटत असतं की आजपर्यंत खूप दूर पण कधी अस्मिताताईंबद्दल कुणी वाईट विचारही केला नसेल. मग एकाएकी असं काय झालं की कोणीतरी अस्मिताताईंच्या जीवावर उठण्याचा प्रयत्न केला? ती मुलगी कोण असेल? मुलगी बोलल्याबरोबर सायली हिचे लगेचच विचार आणखीन खोलवर जातात. तिला वाटत असतं आणि त्या मुलीला मला आज पोलीस स्टेशनमध्ये पाहिल्यासारखं सुद्धा वाटलं. तसेच डोळे, घारे, त्याच्यावरती त्या आयलॅशेस, त्याच्यावरती त्या लायनर, काजळ, सेम असे डोळे ना या आधीसुद्धा मी कोणाचे तरी पाहिलेत, पण कोणाचे असा विचार करण्यासाठी सायली आता डोळे बंद करते. सायलीने डोळे बंद केल्यावर तिच्यासमोर एक एक करून तिच्या ओळखीच्या मुलींचे फोटो जाऊ लागतात. पहिला तिच्यासमोर फोटो येतो प्रियाचा, पण तिला वाटतं नाही, प्रिया या सगळ्यामध्ये नसणारच आहे, प्रियाचं नाही. मग कोण बरं? कुसुमताई पण नाही, कुसुमताईसुद्धा नाही. मग कोण उरलं? प्रतिमा आत्या पण नाही. मग साक्षी? मग सायलीला साक्षीचा चेहरा आठवतो आणि तिच्या लक्षात येतं की साक्षीचे डोळेसुद्धा असेच घारे होते या मुलीप्रमाणे. मग आता तिला प्रश्न पडतो, याचा अर्थ ती मुलगी साक्षीच असेल का? आणि बरोबर आज ती तुरुंगामध्ये महिपत शिखरेला भेटायला वकील म्हणून आली होती, असं असेल का?
माझ्या मनात काय सुरू आहे, माझ्या मनात किती चलबिचल आहे, किती प्रश्न पडलेत मला, हे मला कोणाशीच बोलताही येत नाही आहे आणि माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरंही मला मिळत नाही आहेत. पण एक मात्र आता मला कन्फर्म वाटतं आहे आणि ती म्हणजे ती साक्षीच होती. म्हणजे मधुभाऊंवरती खुनाचा आळ टाकणारी, आज चक्क अस्मिताताईंच्या जीवावर उठणारी आणि दुसऱ्या बाजूला सगळे कांड करून नामनिराळी राहणारी साक्षीच तर ती नाही आहे ना. त्याबरोबर मग आता अर्जुन तिकडे येतो. अर्जुन सायलीला एवढ्या विचारात मग्न बघतो आणि काय झालं बायको, कुठं हरवली आहेस असं विचारतो. त्यावर सायली म्हणते, अहो बरं झालं तुम्ही आलात, मला तुमच्याशी जरा बोलायचंच होतं. अहो ऐका ना, म्हणजे बघा, तुम्हाला आपल्याला जी मुलगी सकाळी भेटली होती तिचे डोळे आणि जिने आपल्या अस्मिताताईंवर हल्ला केला तिचे डोळे सारखे वाटत नाहीत का? ती मुलगी एकच असेल अशी शंका तुम्हाला येत नाही का? अर्जुन म्हणतो, अगं अशा सेम दिसणाऱ्या मुली किंवा सेम डोळ्यांचे आकार असलेल्या मुली कितीतरी आहेत या जगात. त्यावर सायली म्हणते, असतील ना, असतील, खूप मुली असतील, पण माझी पूर्ण खात्री आहे की ही मुलगी ना तीच मुलगी होती. आणि माझी आणखीन एक दुसरी खात्री नाही म्हणता येणार पण शंका, की ती साक्षी होती. त्यावर अर्जुन म्हणतो, काय साक्षी शिखरे, महिपत शिखरेची मुलगी असं म्हणायचं आहे बायको तुला? त्यावर सायली होकार देते. अर्जुन म्हणतो, तुझं डोकं तर ताळ्यावर आहे ना बायको, अगं तू असं काय करतेस, तुला विसर पडतोय का? महिपतची ती मुलगी, तिचा खून झाला आहे ना, जेलमध्ये तिला कोणीतरी मारलं होतं, विसरलीस इतक्या लवकर? हे बघ, मेलेला माणूस तर जिवंत होऊ शकत नाही. उगाचच्या उगाच तू फार वेळ विचार करू नकोस. तू जास्त विचार करतेस ना त्या केसचा, म्हणून तुला असं काहीतरी वाटतंय. सायली म्हणते, नाही हो, नाही, मी केसचा विचार कितीही केला ना तरीसुद्धा मला असं कधीच होत नाही. पण आज ना माझी एक खात्री आहे की ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून साक्षी शिखरे. काय माहीत का, पण माझं गट फिलिंग मला सांगते की ती साक्षीच होती. पण आता हे नेमकं कसं शोधून काढू हा माझ्यासमोर खूप मोठा प्रश्न आहे. काहीही करून ती साक्षीच आहे हे मला सिद्ध करावंच लागेल. त्याबरोबर आता इकडे सायली ही म्हणत असते, त्यासाठी मला अगदी आकाश पाताळ एक करावं लागलं ना तरीसुद्धा माझी काहीच हरकत नाही, मी आकाश पाताळ एक करेन. पण जर ती मुलगी खरोखर साक्षी शिखरेच असली ना तर मी तिला तिच्या पापाची शिक्षा ही मिळवून देईनच. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. सचिनला आता अर्जुनने जो जाब विचारला आहे त्यानंतर सचिनच्या लक्षात आलेलंच असणार आहे की हे सगळं साक्षीने केलं आहे. मग सचिन आता घरी जाऊन साक्षीला जाब विचारणार का? तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर शेवटी आपण असं पाहतो की इकडे साक्षी ही महिपतला भेटून घरी आलेली असते आणि महिपतला भेटून घरी आल्याच्या नंतर सचिन हा घरात तिची वाट बघत असतो आणि आता सचिन हा तिला विचारत असतो की सॅम, तू कुठे गेली होतीस आणि तुझा फोनसुद्धा का लागत नाही आहे, काय झालं आहे, काय चाललं आहे हे सगळं? त्यावर मग साक्षी काहीच बोलत नसते. सचिन तिला पुन्हा विचारतो, सॅम व्हॉट्स रॉंग विथ यू, तुझ्याशी बोलतोय मी, भिंतींशी बोलतोय का? तू माझ्या प्रश्नाचं काहीच उत्तर का देत नाही आहेस? कुठे गेली होतीस तू मला काही न सांगता? त्यावर साक्षी म्हणते, मी तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील नाही आहे, समजलं ना? त्यावर मग सचिन म्हणतो, सॅम व्हॉट्स रॉंग विथ यू, काय झालं आहे? तू माझ्याशी इतकं रूढ कधीच बोलत नाहीस, मग आज का बोलतेस इतकं रूढ? तुला कोणी काही बोललं आहे का? तू नाराज आहेस का? कालच्यापासून तू हे असंच काहीतरी विचित्र वागतेस. काही झालं असेल तर प्लीज मला सांग, प्लीज माझ्याशी बोल. तू विसरतेस का? अगं आपण रिलेशनमध्ये आहोत, मग आपण एकमेकांपासून काय लपवणार आहोत? आपण एकमेकांशी सगळं शेअर करायला हवं ना? ती म्हणते, तू करतोस माझ्याशी सगळं शेअर? त्यावर तो म्हणतो, येस ऑफकोर्स, तुझ्याशी शेअर नाही करणार तर कोणाशी शेअर करणार मी सॅम? मी आजपर्यंत तुझ्यापासून काहीही लपवलेलं नाही आहे. आय स्वेअर, रिअली, तुझ्याशिवाय माझं कोण आहे? तुझ्याशिवाय मी माझ्या मनातल्या गोष्टी कोणाशी शेअर करणार आहे? तुझ्याशिवाय मी सगळं कोणाला सांगणार, कोणाशी बोलणार? त्यावर मग मात्र आता साक्षी गप्प बसते. सचिन म्हणतो, आय लव्ह यू सॅम, तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं काहीच नाही आहे गं, खरंच. त्यावर ती म्हणते, खरं बोलतोयस तू? सचिन म्हणतो, हो. साक्षी मनात म्हणत असते, सचिन
तू जे शब्द बोलतोयस ना ते लवकर मी सत्यात उतरवणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आता रमेशला अटक झाल्यामुळे प्रियालासुद्धा खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. तिला वाटत असतं की बापरे, आता हा नागोबा काही मला सोडत नाही. आता नागोबा माझी चांगली स्वरात काढणार. मी काय करू देवा, आता तूच मला वाचव, तूच काहीतरी या सगळ्यातून मला मार्ग सुचव, मला या सगळ्यातनं बाहेर काढ. काय करू नागोबाला हे सगळं कळालं तर काय होईल, या सर्व गोष्टींचा विचार प्रिया करत असते. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. धन्यवाद.